नमस्कार बालमित्रांनो. आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 20वी आणि कथा ऐकणार आहोत. सात्विक प्रेमाची भूक. मला माझ्या वडिलांनी पालगड पासून 6 कोसावरचा, 6 कोस म्हणजे किती माहिती आहे? 15 किलोमीटर दापोली गावी इंग्रजी शिकायला ठेवलं होतं. दर शनिवार रविवार मी चालत पालगडला यायचो. आई वडील भाऊ यांचं प्रेम सोमवारी चालत दापोलीला परत घेऊन जायचो. असाच एका शनिवारी रमत गमत मी परत घरी पोचलो. दिवे लागले होते. आई म्हणाली, श्याम, उशिरा का आलास? लवकर निघावं, नाहीतर सकाळी यायचंस. आई, तुला पाहायला आलो. तू प्रेमानं पाहिलंस ना की शक्ती येते. आईनं माझ्या पायांना तेल लावलं. गरम पाण्यानं पाय धुतले. बरं वाटलं. तेवढ्यात वडील आले. कोठून तरी आले असावेत. मला पाहून त्यांना फार आनंद झाला नाही. उलट केस वाढवले म्हणून मला ते रागवले. मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो, पण मला मिळाल्या शिव्या. आईनं समजूत काढली. आम्ही जेवायला बसलो. आईनं हळूच मला एकट्यालाच दही वाढलं. त्याच आईचा मी मुलगा. मी त्यातलं निम्म दही भावाच्या पानात घातलं. दुसऱ्या दिवशी पहाटे आईच्या कुशीत तिच्या ओव्या मी ऐकल्या. दुसऱ्या दिवशी न्हाव्याला बोलावून केस कापून घेतले. वडिलांनी मला आवडतात म्हणून पातोळी करण्यासाठी हळदीची पानं आणली. पातोळी म्हणजे काय माहिती आहे का मुलांनो? पानात गुंडाळून तांदूळाच्या पिठाची केलेली धिरडी आणि ती ओल्या खोबऱ्याच्या रसाबरोबर खायची. तुम्हाला माहिती आहे, कोकणामध्ये नारळ खूप असतात आणि म्हणून प्रत्येक पदार्थामध्ये नारळाचा वापर जास्त केलेला असतो. तेव्हा वडील म्हणाले, श्याम, काटक्या घाल, आंघोळ करतो व तुझ्यासाठी गणपतीला अभिषेक करतो. वडिलांचं माझ्यावरचं प्रेम पाहून मी लाजलो, शरमलो. माझं बरं व्हावं, भलं व्हावं म्हणून ते प्रेमानं करतात सारं. मी मनाशी ठरवलं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या भल्यासाठी झटणाऱ्याला मदत करायची. त्या दिवशी मी वडिलांना पूजेसाठी आणि आईला स्वयंपाकासाठी मदत केली. ते पाहून जेवताना वडिलांनी मला आग्रहानं पातोळा वाढला. जेवण झाल्यावर मी आईलाही मदत केली. आईनं माझं फाटलेलं धोतर शिवून दिलं. रात्री वडिलांनी सुंदर अशी गोष्ट सांगितली. दुसऱ्या दिवशी मी पहाटे उठलो. आईनं भात केला होता. मेतकूट भात खाल्ला. आई वडिलांना नमस्कार केला. वडील म्हणाले, मी बोललो म्हणून रागावू नकोस. नीट वाग, अभ्यास कर. मी भावांना कुरवाळून निघालो. वडील थोड्या अंतरापर्यंत मला पोचवायला आले होते. येताना मी प्रेम मिळावं म्हणून रडत आलो होतो. मात्र जाताना मी भरपूर प्रेम मिळालं म्हणून रडत जात होतो. मुलांनो, यातून काय कळालं बरं? आपल्याला दुःख मिळालं तरीही रडतो आणि जर खूप प्रेमानं कोणी जवळ घेतलं तरीही रडतो. पण आपण असं वागावं की आपल्याकडून दुसऱ्याला सदैव प्रेम मिळावं. कराल ना मग तुम्ही आपल्या छोट्या बहीण भावंडावर प्रेम? कधीही भांडायचं नसतं. भांडलं तरीही पुन्हा त्यांना जवळ घ्यायचं असतं, कुरवळायचं असतं. कारण आपल्याला मोठ्यांना समजून घ्यायचे आणि लहानांना खूप सारं प्रेम द्यायचं असतं. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.